नमस्कार मंडळी. तर मी आहे जागृती भोईर, एनजे भोईर या यूट्यूब चॅनलवरून बोलते. आपण आज बनवतो आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी बघा, स्वच्छ धुवून अशी कोथिंबीर साफ करून धुवून घेतली आणि आपण ह्याची कवळी देठं निघाले आहेत ती पण घेणार आहोत. ही बघा, ही आपली देठं आहेत, बारीक कापून घेतले आहेत. ही कवळी देठं पण मी काढून अशी, ही बघा अशी देठं होती, ती अशी कवळी होती, ती काढून बारीक कापून घेतल्या आहेत. आता ह्या मिक्सर वाटणाबरोबर आपण ती फिरवणार आहोत. तर चला बघूया कशी बनवतो आपण कोथिंबीर. लिंबू घेणार आहोत त्यात टाकण्यासाठी. घेणार आहोत अद्रक, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची पेस्ट. त्यात टाकण्यासाठी घेणार आहोत जिरं, धणे, तीळ, हे आहे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि बेसन म्हणजे चण्याचे पीठ आहे. एवढे साहित्य घेणार आहोत. मसाले: गरम मसाला 1.5 चमचा, आगरी कोळी मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा. तर आपण ह्या साहित्याची पेस्ट करून घेणार आहोत. ही बघा, ही आपली कोथिंबीर साफ करून देठं निघाली, ती कवळी देठं आहेत म्हणून ही आपण घेतली आहेत. ही अशी बारीक कापून घेऊन आता ह्या वाटणाबरोबरच ती फिरवून घ्यायची आहेत आपल्याला. वाटण आपला फिरवून झालं आहे. आता याच्यात आपण टाकतोय धणे आणि जिरं पण टाकून घेणार आहोत वाटणात आणि पुन्हा फिरवून घेणार आहोत आपलं वाटण. कोथिंबीर आता आपण बारीक कापून घेतले. आता त्यात हे वाटण टाकून देऊ. सगळं वाटण टाकून देऊ आणि टाकू त्याच्यात आपण बेसन, हे तांदळाचं पीठ, हे आहे तीळ आणि टाकून देऊ हे मसाले सगळे आणि आपलं चवीनुसार मीठ आणि हे एक लिंबाचा रस काढून घेतला आहे, ते पण आपण ह्याच्यात टाकून देऊ आणि सगळे साहित्य आपण हलवून घेऊ. आणि पाणी न टाकता आपल्याला हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. आपलं गॅस कमी होतो कोथिंबीर खाल्ल्याने आणि खूप सारे फायदे आहेत. डोळ्यांचे आरोग्य सुधारते कोथिंबीरच्या रसाने. आणि न पाणी टाकता बघा, हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा एक पण थेंब नाही टाकायचं आहे ह्या मिश्रणात. आता आपण ह्याचे असे गोळे करून घेऊ. दाखवते तुम्हाला मी गोळे बनवून. आपण इथं पाणी तापायला ठेवलं आहे. या जालीला आपण आता तेल लावणार आहोत. असं तेल टाकून पूर्ण जाळीला फिरवून घ्यायचं आहे. तेल सगळ्या बाजूनी बघा तेल लावलं आहे. आता यात पिठाचे गोळे ठेवू. आता ह्या पद्धतीने बघा गोळे बनवून ह्या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत. आणि हे आपले असे गोळे बनवून झाल्यात आणि यात आता आपण टोपावर ठेवून देऊ. गरम झाले टोप, त्याच्यावर ठेवून देऊ आणि झाकून ठेवू बघा. आणि या थंडीच्या महिन्यात कोथिंबीर खूप स्वस्त होते. 20 मिनटं झाली आहे, आपली वडी शिजली आहे कोथिंबीरची. ही बघा आपली फ्राय करून झाली कोथिंबीर वडी आणि क्रिस्पी अशी झाली कोथिंबीर वडी. तर या खायला पनवेलला आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.